एवढा मोठा इतिहास आहे देवींचा, तर अशा कर्तृत्ववान स्त्रीला त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या समाजकार्याबद्दल आणि समाजावर जे उपकार केले त्यांनी, अनेक योजना, अनेक गोष्टी त्यांनी करत असताना सामान्य लोकांचा सुद्धा विचार केला. बेरोजगारी असो, कौशल्य असो किंवा इतर लोकांना कसं समाज करून घ्यायचं, जातपात धर्म नाही. आणि त्या काळात त्यांनी सुद्धा आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन केलं. अहिल्यादेवी मल्हारराव होळकरांच्या सांगण्यानुसार त्या सती गेल्या नाही, कारण त्यांना माहीत होतं की अहिल्यादेवी जर जिवंत असेल तर या माळवा प्रांताचा आणि मराठ्यांचं राज्य सुस्कर राहू शकते. त्यांच्यातली चुणूक ओळखली होती, म्हणून या बाईकडे राज्य सोपवलं आणि त्यांनी ते कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवलं. म्हणून इतिहासामध्ये अशी राणी होणे नाही. आणि अशा स्त्रिया जेव्हा जन्माला येतात तेव्हा खरंच त्या देशाचा उद्धार होतो. परंतु आजही राज्यकर्ते शहाणे झाले नाही. हे स्वार्थासाठी राजकारण करत आहे, स्वतःच्या संपत्तीसाठी राजकारण करत आहे. परंतु अहिल्यादेवीनं त्या काळात जे आदर्श घालून दिला त्या आदर्शाप्रमाणे चाललं तर आजही भारत सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. अनेक घाट त्यामध्ये माहीत आहे. मागं तुम्हाला काशीला मणिकर्णा नावाचा घाट आहे, स्वतः बांधला अहिल्यादेवीनं. तिथं त्यांची मूर्ती होती, त्या मूर्तीची तोडफोड झाली तेव्हा सुद्धा राज्यकर्त्यांनी विशेष दखल घेतली. आणि धनगर तुम्हाला माहीत आहे का, हा एकत्र येणं फारच कठीण. धनगर समाज एकत्र येणं फार कठीण आहे. आणि धनगर समाज जर एकत्र आला तर एवढा लढवया समाज या महाराष्ट्रात आणि भारतात दुसरा नाही आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याची औलाद आहे, सम्राट अशोकाची औलाद आहे. आणि तेवढं असूनही आज आपल्यामध्ये आपण विखुरलेले आढळतो. याचं कारण आपल्यामध्ये युनिटी नाही. आणि म्हणून खेदानं काही लोक म्हणतात धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा, त्याप्रमाणे धनगराचा कारभार सुरू आहे. म्हणून धनगराने एकीकरण करावं. जे काही आपल्या समाजातून आमदार निवडून येतात, मंत्री होतात, ते त्या पक्षातच गातात, समाजासाठी काहीच करत नाही. काही 2-4 मोठे सोडले तर. म्हणून समाज मागा आहे. आणि या समाजाचा उद्धार व्हायचा असेल तर अहिल्यादेवीच्या सगळ्या अनुशासनाची आणि त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागेल. तुम्हाला माहीत आहे की आज महाराष्ट्रामध्ये सर्वात भटका समाज रानुमाळ येणारा धनगर आहे. आदिवासी समाज शटल झालेला आहे. गव्हर्नमेंटनं शटल केलं त्यांना. काही भागातच, काही जिल्ह्यातच